हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी निर्देशिका. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत लाईन स्केचिंग. ह्या आपल्याला जेल पेनने करून बघायचे आहेत. तर कशा पद्धतीने करायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्सिलनी लाईन्सचे प्रकार कसे काढायचे ते बघितले होते. आज आपण बघणार आहोत की पेन पद्धतीने काढू शकणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर बघूया, अशा पद्धतीचे पेन आपल्याकडे आहेत. हे जेल पेन आहेत. या जेल पेनच्या सहाय्याने, कलर पेन आहेत हे, तर या पेनच्या सहाय्याने आपण डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स ह्या कशा काढायच्या ते आपण बघणार आहोत. बघा, आता अशा पद्धतीने सुरुवातीला आपण बॉक्स तयार करून घ्यायची आहे. वरती हेडलाईन द्यायचं आहे, लाईन स्केचिंग इन पेन्सिल अँड इंक. तर पेन्सिलने आपण सुरुवातीला काढलेलं आहे, तर पेन्सिलने सुरुवातीला काढून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इंकने आपल्याला म्हणजे पेनाने डायरेक्ट करता येते. सुरुवातीच्या आपण याच्यामध्ये काढलेले आहे, त्यामुळे आपण या जॉबमध्ये आपण डायरेक्टच आपण काढणार आहोत. सुरुवातीला आपण एक कुठल्याही रंगाचा पेन घ्यायचा आणि डॉटेड लाईन आपल्याला काढायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्वप्रथम बॉक्समध्ये तुम्हाला डॉटेड लाईन काढायची आहे. नंतर आहे ब्रोकन लाईन. ब्रोकन लाईन म्हणजे तुटक तुटक रेषा काढायची आहे. नंतर आपल्याला थिन लाईन म्हणजे हलक्या हाताने आपल्याला थिन लाईन, आपल्याला पातळ अशी लाईन आखायची आहे. तुम्ही स्केच पेनच्या साह्याने थिक लाईन आपण काढू शकता, म्हणजे आपल्याला थोडं ब्रॉडनेस आला पाहिजे त्या लाईनमध्ये, म्हणून लाईन आपल्याला स्केच पेनच्या साह्याने काढायची आहे. यानंतर आहे व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन काढत असताना आपण जेल पेनचाच उपयोग करायचा आहे. यानंतर हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन बघा आडव्यामध्ये काढायची आपल्याला. यानंतर आहे डायगोनल लाईन. ही तिरप्यामध्ये आपल्याला काढायची आहे. यानंतर आपण काढणार आहोत कर्व लाईन. गळ्याचे आकार वगैरे पुढे घेण्यासाठी उपयोगात येणार आहे, त्यासाठी आपण कर्व लाईनचा उपयोग करू शकतो. नंतर आहे सेमी कर्व लाईन. सेमी कर्व लाईनमध्ये आपण असं अर्धगोलाकार प्रकाराचे आपण लाईन आखू शकतो. यानंतर आहे झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनचा उपयोग आपण डिझायनिंगमध्ये उपयोगात आणू शकतो, त्यासाठी झिगझॅग लाईन आपण तयार करायची आहे. क्रॉस लाईन बघा, क्रॉस लाईनमध्ये आपल्याला सुद्धा असं क्रॉस फुलीचा आकार आपल्याचा आहे. यानंतर आहे स्पायरल लाईन. तर स्पायरल लाईनमध्ये असं आपण जिलेबीचा आकार गोल 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 घेऊ शकतो, जो की गोपद्मसारखा सुद्धा रांगोळी काढताना सुद्धा आपण ह्याचा उपयोग करत असतो. नंतर आहे फुल कर्व. फुल कर्वमध्ये आपण काय करायचं आहे, गोल गोल छोटे छोटे सर्कल काढायचे आहे. यानंतर आहे परपेंडिक्युलर लाईन. आपल्याला अशी लंब लाईन काढायची आहे. यानंतर आहे अपोजिट कर्व. तर अशा पद्धतीने ह्या अपोजिट कर्व आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण स्केचिंग अशा पद्धतीने आपली येणार आहे. तर अशी तुम्ही ही ड्रॉइंग शीट तयार करायची आहे.